मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट असा असणार आहे प्रेक्षकांनो की आता इकडे रणरागिणी बनत आता कमळीने जो आदित्य आहे त्या आदित्यचं थोबाड फोडलेलं असतं. त्या आदित्यला चांगलाच धडा शिकवलेला असतो. जो आदित्य इथे आता जी काही प्राजक्ता आहे त्या प्राजक्ताच्या जवळ जाण्याचा, तिची बदनामी करण्याचा जो काही तो इथे प्रयत्न करत असतो, त्याच प्रयत्नाचे तिने आता 12 वाजवलेले असतात. आणि हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की कशा पद्धतीने इकडे आता प्राजू कॉलेजमधून येत असते आणि प्राजू कॉलेजमधून येत असताना तिच्या पाठी काही गुंड लागलेली असतात आणि तिच्या पाठीमागे काही गुंड लागल्यानंतर आपण पाहतो की आता ती धावतच ऋषीच्या गळ्यात पडते आणि म्हणत असते, दादा मला वाचव रे, दादा मला वाचव रे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, नेमकं काय झालंय, तू कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहेस. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मी हे सगळं का आणि कशामुळे तुला सांगते, कारण काही कॉलेजमध्ये असलेली गुंड माझ्या मागे पडलेली आहेत आणि माझी छेड काढण्याचा प्रयत्न करतायत, असं इकडे आता ती सांगत असते. आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की ऋषीसोबत आता ते दोघेही जण जातात आणि ऋषीसोबत ते दोघेही जण गेल्यानंतर इकडे आता लगेचच जो काही ऋषी आहे तो त्या मुलांना विचारत असतो, हा सगळा काय प्रकार आहे, तुम्ही माझ्या बहिणीची छेड का काढताय. तेव्हा तो मुलगा उद्धटपणे म्हणत असतो की असं काय करताय, खरं तर मला तुमची बहीण फार आवडते आणि मी तिला म्हटलं की आपण दोघेजण एकत्र येऊ, लग्न करू. मी तिला प्रपोजसुद्धा केलं होतं, पण ती मात्र माझं काही ऐकायला तयारच नाही, असं इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच ऋषी म्हणत असतो, तू काय करतोयस. तेव्हा तो म्हणतो, मी कॉलेज करतोय, मी शिकतोय. तेव्हा ऋषी म्हणत असतो, अजून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अक्कल नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने बोलतोयस आणि करतोयस, तुझी हे सगळं काही बोलण्याची आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची हिंमत कशी होती. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे हे सगळं काही करण्यासाठी थोडी ना आपण स्वतःच्या पायावर उभं असणं गरजेचं आहे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हो ते सगळं करणं गरजेचंच आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला तो मुलगा म्हणत असतो, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं अशा पद्धतीने होईल म्हणून. त्यावर लगेच आता इकडे आपण पाहतो की कमळी म्हणत असते, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि त्यानंतर हे असले चाळे कर. पण ऋषी मात्र आता इकडे रागात जातो आणि ऋषी रागात गेल्यानंतर त्या मुलाचं जे काही उद्धटपणाचं बोलणं असतं, ते उद्धटपणाचं बोलणं त्याला आता असह्य होतं आणि त्याला ते उद्धटपणाचं बोलणं असह्य झाल्यानंतर तो आता शांत बसत नाही आणि त्याच नंतर तो आता इकडे त्या मुलाला जाब विचारतो. तरीसुद्धा तो मुलगा पुन्हा पुन्हा इथे त्याच्याशी उद्धटपणेच बोलत असतो. मग आता ऋषीचा राग अनावर होतो. ऋषी म्हणत असतो, खूप झालं, खूप झाल्या तुझ्या ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकून घेणं. तू समजतोस कोण स्वतःला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र ऋषीचा राग कंट्रोल होत नाही आणि ऋषी आता इकडे त्या मुलाचं थोबाड फोडत असतो. ऋषी त्या मुलाचं थोबाड फोडल्यानंतर कमळीला सुद्धा फारच मोठा धक्का इथे बसतो. आता कमळी विचार करू लागते, ऋषीला आवरायचं कसं, काय केलं पाहिजे, असा ती विचार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्राजू कॉलेजला जायला घाबरत असते आणि तेव्हा इकडे आता कमळी तिला म्हणत असते, हे बघ प्राजू, घाबरण्याची काहीच गरज नाहीये, आम्ही तुझ्या कायम सोबत असणार आहोत, तू गपचूप कॉलेजला जा. पण तेव्हा ती म्हणत असते, नाही कमळी नाही, मला कॉलेजला जाणं शक्यच नाही. त्याच वेळेला कमळी म्हणत असते, हे बघ, असल्या ह्या अशा गोष्टी तू मनामध्ये घेऊ नकोस आणि त्याचबरोबर जर आपण ह्या अशा मुलांना घाबरून घरामध्ये बसलो तर मग काय करायचं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, ते सगळं काही ठीक आहे, पण माझी माझी इथे डेअरिंगच होत नाही की मी कॉलेजमध्ये जाईल आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे करेन. त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी घरी येतो आणि ऋषी घरी आल्यानंतर आता नयनताराला ऋषी जाब विचारते. ती म्हणत असते, काय चाललंय ऋषी तुझं, तुझ्या लक्षात येते का गोष्ट. तेव्हा ऋषी म्हणत असतो, तू हे सगळं कशाबद्दल बोलतेस. त्यावर आता नयनतारा म्हणत असते, तुझ्या
तुझ्याबद्दल आणि त्याचबरोबर कमळीबद्दल मी ह्या सगळ्या गोष्टी बोलते. तुला लक्षात येते का, तू कमळीला घरी घेऊन का बरं आलायस? का ह्या सगळ्या गोष्टी केल्यास? तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो, अगं असं काय करतेस? ती एक चांगली मैत्रीणसुद्धा आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती एक मुलगी म्हणून सुद्धा सगळ्यात चांगली आहे. आणि तुला माहिती ना, तिला इथे लेक्चरला वगैरे बसू देत नाहीत म्हणून मी तिला घरी आणलंय. त्यावर रोहन म्हणत असतो, पण ऋषी हे सगळं खूप जास्त होतंय, अति होतंय, तुला असं वाटत नाही का? त्याच वेळेला आता ऋषी म्हणत असतो, नाही मला त्यामध्ये वेगळं असं काहीच वाटत नाही. तुम्हाला वाटतंय तो तुमचा प्रश्न आहे आणि ते फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या पुरतंच मर्यादित ठेवा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता कमळी इकडे अभ्यास करत असते. त्याच वेळेला आता इकडे निंगी धावतच येते, कारण इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता प्राजू त्याचबरोबर बाकीची लोकंसुद्धा कॉलेजमध्ये गेलेली असतात आणि ऋषीने त्या मुलाला चांगलंच बेदम मारलेलं असतं आणि बेदम मारहाण केल्यानंतर इकडे आता त्याला फार राग येऊ लागलेला असतो, तो म्हणजेच की आता कमळीचा आणि त्याचबरोबर इकडे प्राजूचा. आणि ह्या लोकांचा राग येऊ लागलेला असल्या कारणाने आता आपण पाहतो की इकडे लगेचच तो मुलगा प्राजूवर लक्ष ठेवून असतो. आता प्राजू जेव्हा कॉलेजमधून घरी जात असते तेव्हा लगेच तो आता तिचा पाठलाग करतो आणि पाठलाग केल्यानंतर तिला आता गुंगीचं औषध तिच्या तोंडासमोर धरतो आणि गुंगीचं औषध तोंडासमोर धरल्याबरोबर आता तिला बाईकवर बसवतो. त्याच्या सोबतीला एक मुलगासुद्धा असतो आणि त्यानंतर आता लगेचच तो तिला गोडाऊनमध्ये एका घेऊन जात असतो. प्राजू स्वतःला वाचवण्याचा, बचाव करण्याचा फार प्रयत्न करत असते, पण तेव्हाच आता इकडे निंगी हे सगळं काही दुरून पाहत असते. निंगीने वाचवण्याचा, थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरलेला असतो. आता आपण पाहतो की इकडे निंगी धावतच कमळीकडे जाते आणि निंगी धावतच कमळीकडे गेल्यानंतर आपण पाहतो की ती कमळीला म्हणत असते, कमळी कमळी हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही जरी झालं ना तरी प्राजूचा जीव धोक्यात आहे. तो जो आदित्य आहे ना तो तिला घेऊन गेलाय, तू ताबडतोब चल आणि ताबडतोब गेल्यानंतर आता प्राजूला वाचवणं फार गरजेचं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, सगळं काही ठीक आहे ना? पण ती म्हणत असते, नाही काहीच ठीक नाही, तू चल पटकन, असं म्हणून कमळी आणि त्याचबरोबर निंगी ह्या दोघी जणी आता पाठलाग करत असतात. आता पाठलाग करत असताना इकडे जो काही आदित्य आहे तो प्राजूला, बेशुद्ध असलेल्या प्राजूला एका गोडाऊनमध्ये घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर कमळी शोधाशोध सुरू करते. कमळीला सरते शेवटी यश येतं आणि यश आल्यानंतर आता इकडे रणरागिणी बनतच कमळी त्या आदित्यला तिच्यापासून बाजूला करते आणि आदित्यला तिच्यापासून बाजूला केल्यानंतर निंगी लगेचच आता इकडे तिच्या समोर जाऊन उभी राहते, तिला सावरते. तर कमळी त्याची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई करत असते. आणि जेव्हा हे सगळं काही होतं तेव्हा आता इकडे तिथे एक पाण्याचा मटका असतो आणि तेव्हा लगेच निंगी आता इकडे प्राजूच्या तोंडावर पाणी मारते आणि तेव्हा तिला शुद्ध आलेली असते. हे सगळं पाहिल्यानंतर आता इकडे तो मुलगा जो आहे ना तो मुलगा आता इकडे चांगलाच कमळीने धुतलेला असतो. तो म्हणत असतो, सोड मला कमळे, सोड मला कमळे. तेव्हा कमळी म्हणत असते, नाही, तुझी हिंमत कशी झाली प्राजूला हात लावण्याची? तू समजतोस कोण स्वतःला? तुझं काय चाललेलं आहे? असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. तर प्रेक्षकाचं नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन टीव्ही सोबत. तोपर्यंत धन्यवाद.